तुम्हाला क्षणभर थांबवतोय कारण एक महत्वाची खूप मोठी बातमी सध्या येतेय। छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत असं आत्ताच्या क्षणी कळतंय। या क्षणीची एक महत्वाची बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांनी मंत्रिपदावरून आपली नाराजी व्यक्त केलेली होती। मंत्रिपदातनं त्यांना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजी विविध पद्धतीने सातत्याने व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल सुद्धा आपली नाराजी थेट व्यक्त केलेली होती आणि त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांच्या यादीमध्ये आपलं नाव होतं अशा पद्धतीचा गौप्यस्फोट पण त्यांनी केला होता। आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अभिषेक, या बातमीबद्दल आणखीन काय अपडेट आहे? या बैठकीमध्ये कुठल्या पद्धतीची चर्चा घडण्याची शक्यता आहे? सध्याला तरी असं कळतं आहे की छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर पोहोचलेले आहेत। एकूण काल जर का पाहायचं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला घडामोडी ज्या आहेत होताना पाहायला मिळालेल्या आहेत। एकूणच ओबीसी सर्व नेते जे आहेत ते भेटलेले होते। त्यांनी एकत्रित येत एकजूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जय छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी वर्ग नाराज झालेला आहे, अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील या संघटनांकडून देण्यात आलेली होती। त्यानंतर छगन भुजबळ यांची भेट या सगळ्यांनी घेतली आणि त्यानंतर आता जर पाहायचं तर ही छगन भुजबळ हे स्वतः आता देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आपल्याला दाखल झाल्याचा पाहायला मिळत आहे। कुठेतरी वेगळा निर्णय हे छगन भुजबळ घेणार का असे प्रश्न देखील निर्माण होताना पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळ यांच्याकडनं देखील वारंवार सांगण्यात आलेलं होतं, तशा प्रकारचे काही संकेत देखील त्यांच्याकडनं देण्यात आलेले होते। एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल चांगली भूमिका ही छगन भुजबळ यांच्याकडनं घेण्यात आल्याचं आपल्याला वारंवार दिसत आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं छगन भुजबळ हे भाष्य करत आहेत पुढे हे बघणं महत्वाचं असेल। अभिषेक, त्याचबरोबर यापूर्वी जेव्हा एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी असं विचारलं होतं की भाजपकडे जाण्याबद्दल काही संकेत तुमच्या काही कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही भाजपमध्ये जावं, तर त्यावेळेला त्यांनी हो अशा पद्धतीचे संकेत आपल्याला मिळाले असं म्हटलं होतं। तर या पार्श्वभूमीवरती या भेटीकडे कसं पाहायचं? नक्कीच सध्या जर का पाहायचं तर कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना डावलण्यात येत आहे अशा प्रकारची नाराजी देखील छगन भुजबळ हे आपल्याला बोलून दाखवताना दिसत आहेत। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झुकतं माप हे कुठंतरी छगन भुजबळ यांचं देखील दिसतं आहे। एकूणच मागील काही घटना जर का पाहायच्या, लोकसभेमध्ये देखील भाजपकडनं खासदारकीच्या उमेदवारासाठी त्यांचं नाव पुढे केलं गेलेलं होतं, मात्र एकूणच शिवसेनेकडनं असणारे दबाव। अभिषेक, आपण क्षणभर थांबूया आणि आपण या संदर्भात चर्चा करूच, पण आपल्यासोबत मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी पण आहेत। मुकुल, याच संदर्भात आणखीन विचारायचं आहे कारण छगन भुजबळ आता देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले तर त्यांची पावलं आता दुसरीकडे वळतायत असं याच्या निमित्ताने म्हणायचं का? पूर्वी अत्यंत महत्वाची ही घडामोड आहे, कारण गेल्या काही महिन्यामधनं जर आपण भुजबळ यांची वक्तव्य बघितली किंवा त्यांची देहबोली बघितली तर ती कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या जवळ जाणारी अशीच आपल्याला बघायला मिळाली होती। 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं होतं, भुजबळ नाराज होते, त्यांनी त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतलेला होता। त्या मेळाव्यामध्ये बहुतांश म्हणजे निम्म्याहून अधिक लोकांनी एकच सूचना मांडलेली होती की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचं नाही, जिथे अपमान होतो तिथे राहायचं नाही, तर आपल्याला पर्याय कुठला आहे तर सत्तेमध्येच राहावं लागणार आहे, विरोधी पक्षात जायचं नाही। मग सत्तेमधला पक्ष जर जवळचा कुठला वाटत असेल तर सर्वांना हा भारतीय जनता पक्ष हाच जवळचा वाटतोय। त्यामुळे याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले का हा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। गेल्या काही दिवसापासून काही घडामोडी ह्या वेगानं घडत आहेत। काल देखील मुंबईमध्ये त्यांनी ओबीसी नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या, तिथे देखील काही सूचना त्यांना मांडण्यात आलेल्या आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आजची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे। धन्यवाद मुकुल। आपण आता आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडनं सुद्धा या संदर्भात आणखीन माहिती घेऊया आणि चर्चाही करूया सविस्तर। गणेश, छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचतायत आणि अनेक कार्यकर्त्यांनी या बाजूने कल दिलेला आहे की तुम्ही भाजपमध्ये जावं किंवा तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाऊ नये। या पार्श्वभूमीवरती राज्याच्या एकंदरीत राजकीय पटलावरची महत्वाची घडामोड आहे। गणेश, अगदी बरोबर। आणि आता पूर्वी सगळ्यांनाच माहिती आहे की भाजपचा सर्वात मोठा वोट बँक हे ओबीसी वोट बँक आहे
आणि ओबीसीचा सर्वात मोठा चेहरा महाराष्ट्रात त्यापैकी कोण एक असेल तर ते भुजबळ आहेत. तर भुजबळ जर भाजपात गेले तर भाजपची ताकद निश्चित वाढेल आगामी निवडणुकीमध्ये. आणि इतर जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर भुजबळांचं भाजपमध्ये येणं हे भाजपला ताकद देणार आहे. पण भाजप हे करणार का? कारण दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि राष्ट्रवादी त्यांच्या मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत. पण भुजबळांचा सूर मागील काही दिवसांपासून आपण जर पाहिला तर तो आता राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपच्या दिशेला जाण्याचाच आहे. त्यासाठी बैठका झाल्या, त्यांच्या जवळच्या लोकांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हाच सूर किंवा हाच आग्रह भुजबळांसमोर ठेवला. समजा भाजपमध्ये भुजबळ गेले तर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ शकतात. कारण एक मोठा चेहरा ओबीसीचा हा भाजपसोबत जोडला जाईल. त्याचबरोबर भाजप त्यांना काय ऑफर देते, समजा ही बोलणी सुरू असेल तर तेही पाहणं महत्वाचं असेल. कारण राष्ट्रवादीकडनं त्यांना आधी राज्यसभेची ऑफर दिली गेली पण त्यांनी ती स्वीकारली नाही. मग त्यानंतर चर्चा झाली की राज्यपाल करू. त्यासोबतच राष्ट्रवादीमध्ये अनेक जे घटक आहेत त्याच्यातले अनेक लोक हे त्यांना भेटून त्यांची चर्चा करून एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. कारण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे आग्रही होते की भुजबळांना असं डावलणं योग्य नाही, कारण त्याचे परिणाम भविष्यात होऊ शकतात. ओबीसी म्हणूनच नव्हे तर पक्षाचे मोठा चेहरा म्हणून ते समोर येतात. म्हणून त्यांना काहीतरी द्यावं, त्यांना सोबत घ्यावं हा आग्रह अजित पवारांचा आहे. अजित पवार म्हणाले होते की 2-3 दिवसामध्ये सगळं ठीक करू, पण ते झालं नाही. मला वाटतं भुजबळ आपला बार्गेन गेम नीट खेळतायत. त्यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन दबाव आणलेला आहे अजित पवारांवरती की माझ्याकडे दुसरे पर्याय आहेत, मी तुमच्याच नेत्यांसोबत किंवा तुमच्याच मित्रपक्षांसोबत जाऊ शकतो. जर तसं झालं खरंय तर गणेश, एक अतिशय महत्वाची मूव्ह केलेली आहे पुन्हा एकदा छगन भुजबळांनी असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण अपडेट्स या विषयातले घेतच राहू. पुढचा अपडेट पाहूया.